नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, भारताचा पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी लेहा. लेहा हा जिल्हा भारताचा पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कोणत्या मंत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आरोग्य केंद्र. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे आरोग्य मंत्राशी संबंधित आहे. भारताचा पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गुजरात या राज्यात. प्रश्न क्रमांक 4, नारी शक्ती वंदन अधिनियम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आरक्षण. नारी शक्ती वंदन अधिनियम हे आरक्षण या विषयाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 5, G20 मध्ये भारताचे शेर्पा कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अमिताभ कांत हे होते G20 मध्ये भारताचे शेर्पा. प्रश्न क्रमांक 6, PM विश्वकर्म योजना कोणासाठी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी पारंपरिक कारागीर यांच्यासाठी PM विश्वकर्म योजना आहे. प्रश्न क्रमांक 7, भारताचा पहिला हायड्रोजन ट्रेन प्रकल्प कोठे सुरू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हरियाणा. हरियाणा या राज्यात चालू झालेला आहे भारताचा पहिला हायड्रोजन ट्रेन प्रकल्प. प्रश्न क्रमांक 8, ई श्रम पोर्टल कोणासाठी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी असंघटित कामगार यांच्यासाठी ई श्रम पोर्टल आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मिशन लाईफ ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पर्यावरण. नेक्स्ट प्रश्न आहे, RBIचे चलन धोरण कोणत्या समितीद्वारे ठरवले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए MPC. RBIचे चलन धोरण हे MPC समितीद्वारे ठरवले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सौर ऊर्जाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताचा पहिला स्पेस स्टेशन प्रकल्पाचे नाव काय? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी भारतीय अंतराळ स्थानक हे भारताचा पहिला स्पेस स्टेशन प्रकल्पाचे नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणी केला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी गागा भट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक केलेला होता. प्रश्न क्रमांक 14, पानिपतची पहिली लढाई कोणात झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झालेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना कोणाच्या काळात होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिले इंग्रज वखार कुठे स्थापन झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी सुरत. भारतातील पहिले इंग्रज वखार हे सुरतमध्ये झालेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, इल्बर्ट बिल कोणत्या काळात मांडले गेले होते? इल्बर्ट बिल हे लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये मांडले गेलेले होते. प्रश्न क्रमांक 18, असहकार आंदोलन कधी मागे घेण्यात आला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए चौरी घटनेनंतर असहकार आंदोलन मागे घेण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दख्खनचा वाघ कोणाला म्हणले जातात? तर दख्खनचा वाघ हा टिपू सुलतान यांना म्हणले जातात. प्रश्न क्रमांक 20, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता.
नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला सागरी किल्ला कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला सागरी किल्ला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठा मुघल तह पुरंदर तह कधी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1655 मध्ये मराठा मुघल तह पुरंदरचा तह झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हंटर आयोग कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, शिक्षणाच्या संबंधित आहे हंटर आयोग. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र होते, वर्तमानपत्र होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन. नेक्स्ट प्रश्न आहे, रो अरिंग फोर्टिस वारे कुठून आढळतात? रो ॲरिंग फोर्टिस वारे कुठून आढळतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 40 सेल्सिअस ते 50 सेल्सिअस. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? तर अरोली ही सर्वात जुनी पर्वतरांग आहे भारतातली. नेक्स्ट प्रश्न आहे, डेल्टा तयार होण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कमी वेग. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक कोळसा साठा कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड राज्यामध्ये सर्वात जास्त कोळसेचे साठे आहे भारतामध्ये. प्रश्न आहे, एल निनो घटनेचा भारतावर काय परिणाम होतो? तो दुष्काळ हा परिणाम होत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा भूमध्य रेषेपासून किती अंश विस्तार आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 8 अंश सेल्सिअस ते 37 अंश सेल्सिअस. नेक्स्ट प्रश्न आहे, इनलँड ड्रेनेज कोणत्या नदीचे वैशिष्ट्य आहे? तर लुनी नदीचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रेट इंडियन ट्रेझर कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे, राजस्थानमध्ये आहे ग्रेट इंडियन ट्रेझर. नेक्स्ट प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा आहे जगातील. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते? तर केरळ राज्य हे भारतातील सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य आहे. रेना शाडो प्रदेश महाराष्ट्रात कुठे आहे? तर मराठवाड्यामध्ये आहे रेना शाडो प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यघटनेतील कलम 32 कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, घटनात्मक उपाय. राज्यघटनेतील कलम 32 हे घटनात्मक उपायाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धती भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे संसदीय शासन पद्धती. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचा किमान वय मर्यादा किती असते? तर 25. लोकसभेचे किमान वय हे 25 वयापर्यंत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य कसे निवडले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, अप्रत्यक्ष निवडणूक केल्याद्वारे राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 73वी. पंचायत राज व्यवस्थेला 73वी घटनात्मक दर्जा दिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात दुसदनीय विधिमंडळ कोणत्या राज्यात नाही? तर केरळ या राज्यामध्ये नाही आहे. भारतातील दुसदनीय विधिमंडळ हे केरळ राज्यामध्ये नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, संविधानाची उद्देशिका कोणत्या तत्वावर आधारित आहे? वरील सर्व: न्याय, स्वातंत्र्य आणि समता. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर 5 वर्षासाठी असतो. राष्ट्रपतीचा पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च कायदा कोणता? तर राज्यघटना हा
भारतातील सर्वोच्च कायदा आहे? नेक्स्ट प्रश्न आहे Z+ सुरक्षा कोण देतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी SPG आणि CRPF हे Z+ सुरक्षा दिली जातात. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यपाल कोणत्या घटकाचा प्रतिनिधी असतो? तर केंद्र शासनाचा. राज्यपाल हा केंद्र शासनाचा घटकाचा प्रतिनिधी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1950 मध्ये भारताची निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.